नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आर एल मॅथ क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण चक्रवाढ व्याजावरील थोडे अवघड स्वरूपाचे प्रश्न कसे असतात ते बघणार आहे. तर चक्रवाढ व्याज कसं काढायचं हे यापूर्वी आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, पण त्याच सेशनवर जे अवघड स्वरूपाचे प्रश्न कसे असतात ते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर त्यामधील हा पहिला प्रश्न या ठिकाणी मी घेतलेला आहे. दरसाल दरसेकडा 20% दराने 3200 रुपयाचे 6 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती? व्याज आकारणी तिमाही आहे असेल तर. आता व्याज आकारणी आपण याच्या अगोदर जे वर्षाची असते, 2 वर्षे, 1 वर्षे, 3 वर्षे या पद्धतीने बघितले. पण जे क्वार्टरली असते, 3 माही, 4 माही, 5 माही, 6 माही, तर अशा महिन्यावारी जर व्याज आकारणी असेल तर त्या पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे तर ते आज आपण या सेशनमध्ये बघणार आहे. तर त्यापैकी हा पहिला प्रश्न. आता या ठिकाणी व्याजाचा जर दर दिला आहे तो 20% आहे, पण हा 20% जो व्याजाचा दर आहे तो 12 महिन्यासाठी आहे. दर साल म्हणजे वर्ष, म्हणजे 12 महिन्यासाठी आहे. तर अशा स्वरूपाच्या प्रश्नामध्ये आपल्याला नवीन दर काढावा लागते आणि नवीन आपलं जे काही वर्ष आहे, टाइम आहे, तो टाइम पण आपल्याला नवीन काढावा लागतो. तर तो कसा काढायचा बघा. 20% नवीन दर काढण्यासाठी नवीन दर, तर दिलेला जो दर आहे तो 20% आहे, पण तो किती महिन्यासाठी आहे? 12 महिन्यासाठी आहे. 12 महिन्यासाठी 20%. तर आपल्याला या ठिकाणी जो काढायचा आहे तो 3 महिन्यासाठी काढायचा आहे. म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला आपल्याला व्याज आकारणी करायची आहे. मग तो कसा काढायचा? तर याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 एक 3, 3 चौक 12, पुन्हा 4 ने 20 ला भाग द्या. 4 एक 4 आणि 4 पंचे 20 बरोबर 5%. म्हणजे 3 महिन्यासाठी जो व्याजाचा दर पाहिजे तो आपण मिळवला, तो आलेला आहे 5%. यानंतर आता या ठिकाणी जो कालावधी आहे आपण त्याला टाइम म्हणतो. मुदत किती वर्ष आहेत ते कसे काढायचे? आता या ठिकाणी जी मुदत दिलेली आहे ते 6 महिन्याची आहे, म्हणजे 6 महिन्याचे आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. पण 6 महिन्याचं चक्रव्याज व्याज काढत असताना आपल्याला 3 महिन्यानं त्याचं व्याज घ्यायचं आहे. पण त्या पद्धतीने 6 महिने, टोटल 6 महिन्याचं व्याज पाहिजे, पण व्याज आकारणी आपण 3च महिन्याला करतो. व्याज प्रत्येक म्हणजे 3 चे किती ग्रुप होतील? 6 साठी तर 2 ग्रुप होतील. 3 एक 3 आणि 3 दुनी 6. म्हणजे व्याज आकारणी आपण किती वेळास करेल? 2 वेळा करेल. पहिल्या वर्षी 3 महिन्यानंतर पुन्हा 3 महिन्यानंतर, म्हणजे अशी व्याज आकारणी आपण 2 वेळेस करेल. म्हणून मुदत आपल्या ह्यासाठी आलेली आहे 2. ठीक आहे. हे नवीन दर आणि नवीन मुदत काढल्यानंतर आता 5% प्रमाणे आपण बघू. मुद्दल आणि रास आणि त्याचं व्याज. 5%चा अर्थ आहे 5/100, म्हणजे 5%. 5 एक 5, 5 20 100. आणि म्हणजे 20 रुपयावर किती व्याज मिळते आपणास? 1 रुपया. मग रास किती होईल? 21. 20 मध्ये जर 1 मिळवला तर रास होते 21. म्हणजे 20 रुपये जर मुद्दल असेल तर रास मिळते 21. किती वेळासाठी पाहिजे आपल्याला? 2 वेळासाठी 2 काढत आहोत. म्हणजे याचा अर्थ 2 म्हटलं की वर्ग करायचे आणि 3 म्हटलं की घन करावं लागतं. मग या दोघांचे वर्ग करू आपण. 20 चा वर्ग 400 आणि 21 चा वर्ग 441. 400 जेव्हा मुद्दल असते तेव्हा त्याची रास होते 41. मग व्याज किती झालं या ठिकाणी? तर 41 रुपये व्याज मिळालं. 400 रुपये मुद्दल असताना चक्रवाढ व्याज मिळालं 41 रुपये. आता आपल्या प्रश्नामध्ये जी मुद्दल आहे ते आहे 3200 रुपये. ठीक आहे. आता या ठिकाणी 3200 रुपये द्यायचे. तर ही सुरुवातीची मुद्दल आहे आणि आता आहे 3200 रुपये मुद्दल आहे. मग ही जी मुद्दल आहे ही किती पट झालेली आहे? 2 शून्य जर कट केले आपण या ठिकाणी तर 4 एक 4 आणि 4 8 32. हे नवीन जे मुद्दल आहे ते सुरुवातीच्या मुद्दलच्या 8 पट झालेली आहे. 8 न गुणलं तर 8 पट झालेली आहे. मग चक्रवाढ व्याज पण 8 पटच होईल. मग यालाही आपण 8 न गुणू. 8 एक 8 आणि 8 चौक 32. तर 3200 रुपयाचे या 20% दराने 6 महिन्याचे जे चक्रवाढ आज आपण काढलेलं आहे ते आलेलं आहे 328 रुपये.
ठीक आहे. यानंतर बघूया दुसरा प्रश्न. आता या ठिकाणी जी व्याजाकारणी आहे ती 6 माही घेतलेली आहे आपण. दसादसे 10% दराने 1600 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? व्याजाची आकारणी 6 माही असेल तर, म्हणजे व्याजाकारणी 6 माही आहे असं प्रत्येक वर्षाचं आपण 6 माही काढू शकतो, 4 माही काढू शकतो, 5 माही काढू शकतो. तर सर्वांची पद्धत सारखीच. या ठिकाणी जे दर दिला आहे आणि जे काही वर्ष दिलं आहे मुदत, ते आपल्याला नवीन काढावे लागणार आहेत. नवीन दर काढायचा, नवीन मुदत काढायची, म्हणजे नवीन वर्ष जे आहे ते काढायचं. तर या ठिकाणी नवीन दर बघू आपण. सुरुवातीचा दर 10% दिलेला आहे. दर कसा काढायचा? तर 10% आहे, म्हणजे 12 महिन्याला 10 आहे. 12 महिन्याला 10. तर या ठिकाणी जी आकारणी आहे ती आकारणी किती आहे? 6 माही आहे. मग इथे 6 ने गुणायचं. 3 माही असेल तर 3 ने गुणायचं, 4 माही असेल तर 4 ने गुणायचं. ठीक आहे. 6 1 6, 6 2 12, बे 1 बे आणि बे 5 10. जे व्याजाचा दर आपण नवीन मिळवला आहे तो आलेला आहे 5%. यानंतर मुदत किती वर्षासाठी इथे दिलेला आहे? तर 1.5 वर्षासाठी आहे. तर आपल्याला नवीन काढायचं आहे. या ठिकाणी 1.5 वर्षे 1.1/2. आता हे पूर्णांक आणि अपूर्णांक आहे, याचा अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. बे 1 बे, 2 झाले, 2 अधिक 1 3, 3/2. आता हे सर्व वर्ष आहेत, पण 6 माही व्याजाकारणी असल्यामुळं या वर्षाचे आपल्याला महिन्यामध्ये रूपांतर करावं लागेल. जेवढे काही वर्ष असतील त्यांचं महिन्यामध्ये रूपांतर, आणि महिन्यामध्ये रूपांतर करण्यासाठी याला 12 ने गुणावं लागेल. 12 ने गुणले म्हणजे महिने होतात. बे 1 बे, बे सख 12, 3 सख 18, म्हणजे 18 काय झाले? हे महिने झाले. एवढे महिने आहेत आपल्याकडे. एवढ्या महिन्याचा आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचा आहे. पण व्याज आकारणी 6 महिन्याला होते, म्हणजे 6 महिन्याला एक वेळेस, पुन्हा 6 महिन्याला एक वेळेस, पुन्हा 6 महिन्याला एक वेळेस. तर असे किती वेळेस आपण व्याज घेईल? तर 3 वेळेस घ्यावं लागेल. 6 माही असल्यामुळे याला 6 ने भाग देऊ. 6 1 6, 6 3 18, म्हणजे 3 वेळा आपण व्याज करेल. ठीक आहे. तर हे दोन्ही नवीन काढल्यानंतर आता याच्या ठिकाणी मुद्दल बघू आपण काय ते. त्यानंतर रास किती आहे आणि व्याज किती आहे. 5%चा अर्थ आपण आताच बघितला. 5/100, 5 1 5, 5 20 100. 20 मध्ये 1 मिळवला तर 21, 21/20, म्हणजे 20 रुपये जेव्हा मुद्दल असते तेव्हा त्याची रास होते 21. ठीक आहे. 20 रुपये मुद्दल असताना रास 21. आता हे काढल्यानंतर ते जे वेळा आहेत त्याचा विचार करावा लागते. किती वेळास आहे? 3 वेळेस आहे. म्हणलं याचा क्यूब करून टाकायचा, त्याचा घन करून टाकायचा. तर या ठिकाणी 20चा घन करायचा आहे, म्हणजे 2चा घन करायचा आहे. 2चा घन 8 होते, आणि 3 वेळेस असल्यामुळे 3 शून्य देऊन टाकायचे या ठिकाणी. ठीक आहे. यानंतर 21चा घन आहे. 21 गुणिला 21 गुणिला 21 म्हणजे 92 61 होते. 800 रुपये जेव्हा मुद्दल असते तेव्हा त्याची रास होते 8,000 जेव्हा मुद्दल असते तेव्हा त्याची रास होते 9,261 रुपये. मग आता या ठिकाणी ही जी वाढ झाली आहे ती वाढच काय असते? त्याचं व्याज असते. तर ती किती आहे? तर 9,261 मधून आपण 8,000 वजा करू, म्हणजे 1,261 रुपये हे त्याचं व्याज आहे. ठीक आहे. आता यांचं रिलेशन आपल्याला समजलेलं आहे. हे झालं 8,000 रुपये मुद्दलासाठी. पण आपली जी मुद्दल आहे ज्याचं आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचे ती मुद्दल किती आहे? तर ती मुद्दल आहे 16,000 रुपये. ते मुद्दल किती आहे? 16,000 रुपये. 16,000 रुपयाचं काढायचं आपल्याला. ठीक आहे. आता हे जे मुद्दल आहे हे सुरुवातीचं मुद्दल आणि हे मुद्दल याच्यामध्ये कितीचा डिफरन्स, म्हणजे किती पट वाढलेला आहे? तर 8,000ला जर आपण 2 ने गुणलं तर 16,000 येतात. म्हणजे नवीन जे मुद्दल आहे की ज्याचं आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे ते सुरुवातीच्या मुद्दलाच्या दुप्पट आहे, 2 पट आहे. तर मग हे जर 2 पट होत असेल तर व्याज पण 2 पटच होईल, म्हणून यालाही 2 ने गुणू. ठीक आहे. आता यांचा गुणाकार. बे 1 बे, बे सख 12 2 हातचा 1, बे 2 4 ने 5, आणि बे 1 बे, म्हणजे 16,000 रुपये रकमेचं 1.5 वर्षाचं जे चक्रवाढ व्याज आहे, पण 6 माही आकारणीने ती 2522 रुपये आहे. ठीक आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न, की प्रत्येक प्रश्नामध्ये आपण महिने जे आहेत व्याजाची आकारणी हे वेगवेगळी घेत आहे, आणि
मुदत जे आहे ते पण वेगवेगळे आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न घेत आहे आपण. तर हे तुम्हाला एकदम क्लिअर ह्या ठिकाणी आता समजून जाईल की महिने कोणते जरी असेल तर त्याची पद्धत कशी असते. सेम मेथड आहे. ठीक आहे. 8,000 रुपये मुद्दलाचे दसादसे 24% दराने 1.1/4 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. व्याज आकारणी 5 महिन्याला आहे. या ठिकाणी बघा आपण 3 महिन्याचं बघितलं, 6 महिन्याचं बघितलं, हे 5 महिन्याचं. कोणत्याही महिन्याचं असो पद्धत सेम आहे. तर पहिली पद्धत आपली आहे या ठिकाणी की नवीन दर काढायचा आहे. दर कसा काढायचा. या ठिकाणी जे दिलेला आहे तो दर लिहून घेऊ आपण. 24 आहे. 24% आहे. पण हा किती महिन्यासाठी आहे तर 12 महिन्यासाठी. म्हणजे दर साल म्हणजे 1 वर्ष. एका वर्षासाठी आहे म्हणजेच 12 महिन्यासाठी. पण आपल्याला नवीन काढायचं आहे. नवीन दर काढत असताना जी आता या ठिकाणी 12 महिन्यासाठी एवढा आहे. तर व्याजाची जी आकारणी 5 महिन्याला होते. प्रत्येक 5 महिन्याला व्याजाची आकारणी. तर 24 जे दिलेला आहे तर या ठिकाणी याला आपण 5 ने मल्टिप्लाय करू. 12 महिन्याला 24 आहे तर 5 महिन्याला किती. ठीक आहे. आता यांचा गुणाकार करू. 4 पंचे 20, 20 ला 0, 5 2, 5 दुनी 10 आणि 10 2 12. छेदामध्ये आहे 12. काय केलं या ठिकाणी आपण वरचा गुणाकार केला. 120 आला. छेदामध्ये 12 आहे. आता 120 ला 12 ने भाग देऊ आपण. 12 1 12, 12 1 12 आणि 1 0. तर व्याजाचा आपण या ठिकाणी जो नवीन दर काढलेला आहे तो आहे 10%. ठीक आहे. आता मुदत बघू आपण. मुदत किती आहे. किती वर्ष दिलेलं आहे. 1.1/4 वर्ष दिलेलं आहे. तर याचं रूपांतर आपण अपूर्णांकामध्ये करू. 4 1 4, 4 1 5, 5/4 हे एवढं वर्ष आहे. पण महिनेवारी जर असेल, आपल्याला महिन्यानं जर व्याज आकारणी करायची असेल तर त्याचं महिन्यामध्ये रूपांतर करावं लागेल. म्हणून याला 12 ने गुणू. 4 1 4, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. म्हणजे 15 महिने आहेत आपल्याकडे टोटल. 15 महिने आहेत. पण प्रत्येक 5 महिन्याला आपण व्याज आकारणी करतो. मग याला 5 ने भाग देऊ. 5 महिने आहे तर 5 ना भाग. 5 1 5 आणि 5 त्रिक 15. म्हणजे 15 महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक 3 महिन्यानंतर म्हणजे 3 वेळा व्याज आपल्याला आकारायचं आहे. ठीक आहे. हे वेळा झाली 3 वेळा. आता या ठिकाणी मुद्दल किती आहे, रास किती आहे आणि व्याज किती मिळते. ठीक आहे. तर 10%चा अर्थ काय ते प्रथम बघू आपण. 10% म्हणजे 10/100. 0 0 कॅन्सल केला. तर या 10 मध्ये जर 1 मिळवला तर 11 होईल आणि या ठिकाणी 10 आहे. म्हणजे 10 रुपये जेव्हा मुद्दल असते तेव्हा रास किती मिळेल. 11 मिळेल. 10 रुपये मुद्दल असताना रास 11 मिळते. पण किती वेळेस घ्यायचा आपल्याला आहे. 3 वेळेस घ्यायचा आहे. म्हणून याचा क्यूब करायचा, याचा घन करायचा. 2 वेळेस असेल तर काय करेल आपण वर्ग करेल. तर 10चा जर क्यूब केला तर 1 वर 3 शून्य येतील आणि 11चा क्यूब 1331 आहे. 1000 रुपये मुद्दल असताना त्याची रास होत आहे 1331. मग आता हे वरची जी रक्कम आहे 1000वर ते काय आपलं व्याज आहे. 331 रुपये व्याज आहे. हे झाला 1000 रुपयाचा विचार केला. पण आपल्या या प्रश्नामध्ये जे मुद्दल दिलेले आहे ते आहे 8000. तर 8000साठी किती व्याज असेल. ठीक आहे. तर हे सुरुवातीचं जे मुद्दल आहे त्याच्या हे नवीन मुद्दल जे आहे हे 8 पट झालेलं आहे. म्हणजे 8 न जर याला गुणलं तर 8000 होतात. जर मुद्दल 8 पट होत असेल तर व्याजही 8 पटच होईल. पण यालाही 8 ने गुणवं. म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जाते. 8 1 8, 8 त्रिक 24, आजचे 2 आलेले आहेत. 8 त्रिक 24, 24 आणि 2 26. हे झालं चक्रवाढ व्याज. ठीक आहे. यानंतर बघूया पुढील प्रश्न. 12,500 रुपयाचे दरसाल दरसेकडा 12% दराने 1.1/3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती जर व्याज आकारणी 8 माही असेल तर. आता या ठिकाणी व्याजाची आकारणी ही 8 माही आहे. 8 महिन्याला आपल्याला व्याज घ्यायचं आहे. तर पद्धत तीच, नवीन दर काढायचा आणि नवीन मुदत काढायची. दर सुरुवातीचा दर दिला आहे 12%. तर हा 12 महिन्यासाठी आहे. तर आपल्याला किती महिन्यासाठी पाहिजे
8 महिन्यासाठी पाहिजे म्हणून याला 8 ने गुणायचं. 12 12 कॅन्सल, बरोबर 8 म्हणजे 8% हा नवीन व्याजाचा दर काढला आपण या ठिकाणी. यानंतर आता मुदत बघू किती आहे. मुदत तर या ठिकाणी जे दिलेले आहे ते 1.1/3 वर्ष आहे. 3 1 3, 3 आणि 1 4, 4/3 वर्ष. पण आपल्याला याचं रूपांतर प्रथम महिन्यामध्ये करू आणि महिन्यामध्ये केल्यानंतर नंतर 8 महिन्याप्रमाणे किती होते ते करू. ठीक आहे. आता 4/3 वर्ष म्हणजे किती महिने, तर याला 12 ने गुणू. 3 1 3 आणि 3 चौक 12, 4 चौक 16, 16 महिने आहेत टोटल आपल्याकडे. 16 महिन्याचं चक्रव्याढ पाहिजे. पण किती महिन्याला आपण व्याज घेत आहे आकारणी ही 8 महिन्याला आहे. मग 8 महिन्याला प्रत्येक 8 महिने असे किती 2च वेळेस घेईल आपण, म्हणून याला 8 ने भाग देऊ. 8 1 8, 8 2 16 म्हणजे 2 वेळा. ठीक आहे. नवीन मुदत पण काढली आपण आणि दर पण काढलेला आहे. यानंतर मुद्दल, रास आणि व्याज. तर या ठिकाणी 8% किती आहे म्हणजे ते बघू आपण सुरुवातीला. 8% व्याजाचा दर आहे. 4 ने जर भाग दिला तर 4 2 8 आणि 4 25 चौक 100 होते. या 25 मध्ये जर 2 मिळवले तर 27 होता. 27/25 म्हणजे 25 रुपये मुद्दल असताना त्याची रास होते 27. किती वेळेस घ्यायचे आहे, 2 वेळेस घ्यायचे आहे म्हणून दोघांचेही वर्ग करायचे. 25चा वर्ग आणि 27चाही वर्ग करायचा. ठीक आहे. 25चा वर्ग 625 आणि 27चा वर्ग 729. बघा 625 रुपये मुद्दल आहे तेव्हा रास किती झाली 729 झाली. म्हणजे 729 मायनस 625, 4 0 आणि 1 म्हणजे व्याज किती मिळालं, तर व्याज मिळालं 104 रुपये. ठीक आहे. तर हे व्याज जे आकारणी आहे हे 625 रुपयावर आधारित आहे. पण आपलं जे मुद्दल आहे ते आहे 12,500 रुपये. ठीक आहे. तर या ठिकाणी लिहायचं होतं 12,500 रुपये. तर 12,500 याच्या किती पट आहे 12,500. जर ह्या 625 ला आपण 20 ने जर गुणाकार केला 20C तर हे 0 दिल्यानंतर 2 पंचे 10 शिला 0 चालला 1 2 4 आणि 1 5 आणि 2 6 12 म्हणजे 625च्या 12,500 किती पट आहे 20 पट आहे. जर मुद्दल जर 20 पट होत असेल तर व्याजही 20 पटच होईल म्हणून याला 20 ने गुणू. ठीक आहे. आता गुणाकार करायचा. हे 0 अगोदर लिहून टाकायचं 20 वरचं. 2 चौक 8, 2 0 0 आणि 2 1 2. तर हे झालं 12,500 रुपयाचं चक्रवाढ व्याज. ठीक आहे. यानंतर बघूया शेवटचा प्रश्न हा आपल्या या सेशन मधील. जसे 20% दराने 4,000 रुपयाचे 1.5 वर्षाचे 1.12 म्हणजे किती 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती व्याज आकारणी 9 महिन्याला आहे. आता या ठिकाणी 9 महिने आहेत. तर कोणत्याही महिन्याचं चक्रवाढ व्याज काढायचं असेल जेव्हा महिनेवारी असते तेव्हा नवीन दर आणि नवीन मुदत काढायचं एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नवीन दर बघू. आता दर दिलेला आहे या ठिकाणी 20% दराने आहे. तर हा किती महिन्यासाठी आहे 12 महिन्यासाठी आहे. तर आपल्याला किती महिन्याचा पाहिजे 9 महिन्यासाठी पाहिजे. तर यांना 3 ने भाग देऊ. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 1 4 आणि 4 पंचे 20, 5 त्रिक 15. आता या ठिकाणी 15% आलेला आहे. यानंतर मुदत किती वर्ष आहे तर 1.102 वर्ष आहे. आता हे म्हणजे 1.5 वर्षाचे महिने करायचे आहेत. 1 वर्षामध्ये किती महिने असतात 12 असतात आणि अर्ध्या वर्षाचे म्हणजे 6 महिने म्हणजे टोटल झाले 18 महिने. आता 18 महिने जे टोटल आहेत आपले पण प्रत्येक 9 महिन्याला आपण व्याज घेतो. तर किती वेळा घेईल असं तर याला 9 ने भाग देऊ. 9 1 9, 9 2 18 म्हणजे 2 वेळा आपण व्याज घेऊ. ठीक आहे. आता 15%चा एक वेळेस पुन्हा या ठिकाणी अर्थ लिहून घेऊ आपण. 15% म्हणजे 15/100. 5 ने भाग दिला तर 5 त्रिक 15 आणि 5 20 100. 20 मध्ये जर 3 मिळवले तर 23 होतात. 23/20. मुद्दल, रास आणि व्याज. 20 रुपये जेव्हा मुद्दल असते तेव्हा त्याची रास होते 23.
किती वेळा घ्यायचा आपल्याला? 2 वेळा घ्यायचा आहे, म्हणून दोघांचे वर्ग करायचे. 20चा वर्ग 400 आणि 23चा वर्ग 529. म्हणजे 400 रुपये जेव्हा मुद्दल असते तेव्हा त्याची रास होते 529. मग व्याज किती मिळालं या ठिकाणी? तर 529 मधून 400 मायनस करायचे. 29 आणि हा 1 म्हणजे 129 रुपये या ठिकाणी व्याज मिळालेलं आहे. किती मुद्दलावर? 400 रुपये मुद्दलावर. पण आपला मुद्दल किती आहे? 4000 आहे. मग 4000 हे 400च्या किती पट आहेत? जर 400 ला आपण 10 ने जर गुणलं, 10 म्हणजे 10 ने गुणलं म्हणजे एक शून्याच्या वर येणे, तर किती येते? 4000 येते. म्हणजे जे मूळ जे मुद्दल आहे 400 त्याच्या 10 पट झालेले आहे. मग हे पण 10 पटच होईल. मग याला 10 ने गुणू आणि याला 10 ने गुणणं म्हणजे या 129 वर एक शून्य देऊन टाकले. किती व्याज आलाय? 1290. ठीक आहे.